चला तर मग आता सुरू करतोय बाबांची प्रसिद्ध झालेली 8वी कथा. कथेचं नाव आहे सावल्या, जी प्रसिद्ध झाली होती मनोरच्या ऑगस्ट 1965 या अंकामध्ये. केवढा प्रकाश हा, केवढी धग, आणि त्यातून हे काळं काळं काय सरकतंय? या ओणव्या सावल्या कसल्या? या मोठ्या सावल्या कसल्या? डोळे उघडे आहेत की मिटलेले? काहीच उमगत नाही. कशात काहीतरी अडकलंय, कपाळावर गार घाम आलाय. आता कोणतरी शेजारी बसलंय, छातीवरून काहीतरी फिरतंय. गार गार स्पर्श. स्टेथोस्कोप. डॉक्टर, डॉक्टर नेने. डॉक्टर, डॉक्टर, माझ्या डोळ्यासमोरच्या या सावल्या हलवा. हा किरमिजी रंगाचा पट्टा हलवा. निदान मला डोळे उघडे आहेत की मिटलेले ते तरी कळू द्या. आता रक्तात काहीतरी मिसळतंय. शरीरातून ऊब धावत आहे. काहीतरी गरम धावत आहे. कपाळावरच्या नसा उडतायत. विखुरलेल्या वाळूत रेशमी धागे सापडतायत. सावल्या सरकल्या आहेत. एक मोठा पांढरा ढग संथपणे चालला आहे, आणि मागून छोट्या ढगांची ओळ, आणि मागे मागे हिरवळ. काय सुंदर वाटते हे हिरवळ, आणि मागे आभाळाची निळाई. अण्णांचे सुरकुतलेले पातळ ओठ थरथरले. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हलल्या, पण पापण्या हलत नव्हत्या. ओठातून शब्द फुटत नव्हते. मिटल्या डोळ्यांना पाहावंसं वाटत होतं, पण दिसत नव्हतं. ती निळाई, पांढऱ्या ढगांची मोठी ओळ, आणि धुराचा लोट. वर वर जाणारा धूर. इंद्रिय थकली होती. आता फक्त विचार करण्याची शक्ती उरली होती. स्मरणशक्ती सरली नव्हती. मनपटलावर सगळ्या घटना ताज्या होत्या. मिटल्या डोळ्यासमोरून चित्रपट सरकत होता. सरकणाऱ्या सावल्या, आणि त्याच्या आड आभाळाची निळाई. स्मृतींची हिरवळ. प्राजक्ताचे टपटपणारे सडे. त्यांच्या डोळ्यासमोर प्राजक्ताची फुलं फुलली. यमुना. यमुना एखाद्या स्वप्नासारखी ती आपल्या आयुष्यात आली. आपलं भाग्य म्हणून तिच्यासारखी पत्नी आपल्याला लाभली. केवळ आपलं घराणं, आपल्या नावाची वडिलोपार्जित इस्टेट पाहून ती घरात आली. नाहीतर काय आकर्षण होतं तिला आपल्यात? कुठं शिक्षण होतं का रूप होतं? काय सुंदर होती ती, पहाटेच्या चांदणीसारखी. तिचे डोळे ते आठवतात. रेशमी केस आठवतात. पिकल्या तोंडल्यासारखे लाल चुटूक ओठ, आणि तिचं मखमली शरीर. आठवत होतं तिचा मुलायम स्पर्श आणि ऊब. आठवतात ते मिलनाचे क्षण. ती आपल्याला स्वर्गसुख देत होती, आणि आपण त्या आदर्शासारखे लुटत होतो. तिच्या सुखदुःखांची पर्वा न करता, तिच्या आवडीनिवडींची पर्वा न करता. 24 तास आपण तिच्या सहवासात असू. तिच्या मागे मागे. काय जादू होती तिच्या सहवासात. यमुना जगली असती तर आपले नाव लावणारी आणखी मुलं जन्माला आली असती, इतकंच. तिच्या सहवासात आपण भरून असे कधीही आलो नाही. या मुर्दाट डोळ्यांनी नुसतीच वासना पाहिली. या शरीरानं तिच्या शरीराची ऊब घेण्यात सार्थक मानले. आयुष्याची इति कर्तव्यता साधली. या मुर्दाट डोळ्यांनी तिच्या अंतःकरणाचा ठाव घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, आणि शरीरानं तिच्या शरीराचं पावित्र्य राखण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. प्रत्येक क्षणी आपल्याला भोग दिसत होते, वासनेचे लखलखते क्षण. आणि ती गेली त्या तिसऱ्या बाळंतपणात, आणि ते करंट पोरगही तिच्याबरोबर नाहीसं झालं. क्षणभर आपण गलबललो. एक दिवस डोळ्यात पाणी सुद्धा आलं आपल्या. वाईट वाटलं इतकंच, की आयुष्यातला हक्काचा भोग सरला. ती गेली, कायमची गेली. इतके दिवस आठवणीत सुद्धा राहिली नव्हती. मग आज का आठवते आहे? तिचा उपभोग पुरता झाला नाही म्हणून ही आठवण? तिला ओळखलं नाही म्हणून काही अश्रू. अण्णांच्या कपाळावर घाम गोळा झाला होता. डोळ्यात अश्रू साचले होते. त्यांना पत्नीच्या आठवणींनी भोळ आली होती. वामननं, अण्णांच्या थोरल्या मुलानं, टॉवेलनं घाम पुसला. रेशमी रुमालानं डोळे पुसले. अण्णा, अण्णा, बोलत का नाही तुम्ही? रडताय का अण्णा? तुम्ही रडायला लागलात की आमचा धीर सुटतोय. ही सुली केव्हापासून रडते आहे अण्णा? वामनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. सुली मुसमुसून रडत होती. अण्णा आता बोलणार नव्हते, पाहणार नव्हते, ऐकणारही नव्हते. स्मृतींची हरळी धावत होती. पाळमुळं खोरवर रुतलेली, भरलेली, अखंड हिरवी, धावणारी हरळी, म्हणूनच सोनेरी झालेली, गवतात काट्यात लुप्त झालेली. यमुनेच्या बाबतीत आपण घोर गुन्हा केलाय. आपण फक्त तिचं तारुण्य लुटलं, शरीराचे चोचले पुरवले. आपण तिला कधीच ओळखलं नाही. एवढंच काय, ती गेल्यावर आपल्याला विशेष असं वाटलंच नाही. तिच्या पवित्र स्मृतींना आपण तिलांजली दिली. देवतेच्या देव्हाऱ्यापुढे ऐवजी आपण मद्याचा पेला ठेवला, आणि आपल्या भोगाचे ते किळसवाणं रूप
चंद्रीकडे काढलेल्या रात्री विभत्स कोट्या चंद्रीकडे आपण रमत होतो. खिशातून थोडा बहुत पैसा जात होता. आपल्याला त्याची फिकरही नव्हती. आपण थोडंच मिळवला होता तो. चंद्री आपल्यापुढं स्वर्ग उभा करत होती. आवाजात काय माधुरी होती तिच्या. काय ठसकेवाज ठुमऱ्या म्हणायची. काय ती ठुमरी, पिया बिन पिया बिन. आठवतही नाही आता ती ठुमरी. पहिल्या रात्री तिने ती ठुमरी गायली होती. विनायकनं आपल्याला तिच्या नादाला लावलं आणि तो स्वतः कुठं नाहीसा झाला. मग आपल्याला चंद्रीशिवाय काहीच सुचत नव्हतं. पाऊस पडत होता. वामन न्यूमोनियानं आजारी होता. सुली आजारी होती. आपल्याला ओढ होती ती चंद्रीची. भर पावसात आपण तिच्याकडे गेलो. छमछुम छमछुम. बस आपल्या अंतःकरणात ओलावाच नव्हता. अण्णांच्या कपाळावरनं वामननं हात फिरवला. अण्णांनी आपला थरथरता हात उचलला आणि वामनचा हात हातात घेतला. वामन, सुली, पोरांचे चेहरे उजळले. अण्णा आता बोलणार म्हणून मुलं नातवंड उत्सुक झाली. अण्णांच्या डोळ्यातून अश्रू ठिपकत होते. घाव घातलेला माड कसा रडतो तसेच ते रडत होते. पश्चात्तापानं पोळून ते मिटल्या ओठानं पुटपुटत होते. आयुष्यात वात्सल्याने आपण कधीच भारावलो नाही. प्रेमानं, आवेगानं आपण आपली पोरं कधीच उराशी धरली नाहीत. कधी त्यांची चौकशी केली नाही. त्यांचं कौतुक केलं नाही, की कधी पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला नाही. आषाढातला मेघ रीताच आला. अंतरी पोटात मायाच नव्हती. पांढरा झगझगीत उथळ ढग पिसाटासारखा धावणारा. अहोरात्र आपण पीत होतो. चंद्रीच्या माडीवर मैफली रंगत होत्या. अत्तराचे फाये घमघमत होते. पैंजणाची छुमछुम चालू होती. चंद्रीनं दिलेलं पान, दारात टांगलेला पोपटाचा पितळी पंजरा, तिच्या डोळ्यातलं काजळ आणि पलंगावरचे चुरगळलेले मोगऱ्याचे गजरे. चंद्रीच्या माडीत मोठाल्या समया तेवत होत्या आणि घरातल्या नंदादीपाची, कुलदीपाची ही आपल्याला शुद्ध नव्हती. आयुष्यभर नुसत्या आपल्या वासनाच जगल्या. प्रेमाचं, शृंगाराचं, वात्सल्याचं दिव्य स्वरूप आपल्याला कधीच दिसलं नाही. जगल्या त्या वासना, जगलं ते चेतनाहीन, भावनाहीन शरीर. तरीही आपली पत्नी आपल्यावर प्रेम करत होती. या वसनी वासनेच्या चिखलात लडबडलेल्या बापावर ही वेडी पोरं प्रेम करत राहिली. सर्वांना आपण दुरावलो. सगळी माणसं तोडली. स्मृतींची वावटळ अण्णांच्या डोक्यात भिरभिरीत होती. त्यांना जगल्याचा पश्चाताप झाला होता. इतकी वर्ष ते निवडुंगासारखे जगले होते आणि आता निवडुंगावर बारीक पिवळी फुलं फुलत होती. आता आठवणी झपाट्याने विरत चालल्या होत्या. स्मृती क्षीण होत चालली होती. एकदम लख्खन त्यांच्या डोळ्यात प्रकाश पडला. त्यांचं पेंगुळलेलं मन खडबडून जागं झालं. आपण मृत्यूपत्र केलेलं नाही. निदान उरलेली थोडीफार इस्टेट आपल्या मुलांना, नातवंडांना मिळायला हवी. आयुष्याच्या शेवटाला एक तरी सत्कृत्य घडू देत. निदान लांबच्या भाऊबंधांची इस्टेटीसाठी ओढबाड नको. अण्णांच्या ओठात जीव आला. वाचा फुटली. ते पुटपुटले, कर्णिक, कर्णिक, कर्णिक वकील. वामननं घाईघाईने कर्णिक वकिलांना बोलवून आणलं. अण्णा आयुष्यातलं एक सत्कृत्य करायला उत्सुक झाले होते. छातीतलं घड्याळ टकटकत होतं बंदपणे. कर्णिक आले. त्यांनी अण्णांच्या ओठांना कान दिले. अण्णांनी पोरांची नावं पुटपुटली. कर्णिकांती घाईघाईने टिपून घेतली आणि विचारले, अजून काही सांगायचं आहे का? अण्णांचं मन हेलकावत होतं. आपली पोरं इस्टेट भोगतील, सुखी होतील, पण चंद्री, तिच्यासाठी काहीच नको. तिच्यासाठी काहीच ठेवायला आपलं मन तयार होत नाही. आपल्यासाठी तिनं रात्रीचा दिवस केला, ठुमऱ्या गायला, लावण्या म्हणल्या. तिनं आपल्याला ओळखलं होतं. ती आपले पाय चेपायची, चांगलंसं पान करून द्यायची. रागवलात असं विचारायची. आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग ती होती. आपली दुसरी पत्नीच. अण्णा दचकले. त्यांना त्यांच्या विचारांची शरम वाटली. अखेरची घरघर लागली. मोठे आवरण आले. मोठाल्या ओणव्या सावल्या चालू लागल्या झपाट्यानं. शेवटच्या क्षणी ते पत्नीचे होते, मुलांचे होते. डोळ्यासमोरच्या सावल्या सरकल्या होत्या. किरमिजी पट्टा सरकला होता आणि मिटल्या डोळ्यांपुढं आषाढातले मेघ भरून आले होते. धन्यवाद.